गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मूर्तिकारांची लगबग. नाशिक गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणरायाच्या आगमनासाठी नाशिकमधील मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. सिडको, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड तसेच उपनगरातील मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती घडविण्याचे काम वेगाने सुरू आहे. आगामी गणेशोत्सवासाठी विविध आकारांच्या आणि आकर्षक स्वरूपातील गणेश मूर्ती साकारल्या जात असून सध्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींवर नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याला मूर्तिकारांकडून प्राधान्य दिले जात आहे. पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नदी काठची किंवा शेतातील शुद्ध माती वापरून तयार करण्यात येणाऱ्या या मूर्तींना आकर्षक रंगसंगती आणि सुबक फिनिशिंग दिले जात आहे. नाशिकमधील विविध कारखान्यांमध्ये घरगुती गणेशोत्सवासाठीच्या सुमारे 6 इंचाच्या छोट्या मूर्तीपासून ते तब्बल 10 फुटापर्यंतच्या भव्य मूर्ती तयार होत आहेत. गणेश भक्तांच्या आवडीनुसार विविध रूपे, आकार आणि कलाकुसर असलेल्या मूर्ती साकारल्या जात आहेत. गणेश उत्सव जवळ येत असल्याने मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये कामाचा वेग आणखी वाढला आहे. बाजारपेठांमध्येही गणेश मूर्तीच्या विक्रीसाठी तयारी सुरू झाली असून यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश कांगुर्डे, नाशिक. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.